नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण लॉंग वीकेंड असल्यामुळे या आठवड्यात वीकली आणि डेली अनालिसिस केलेलं नाहीये इंडेक्सचं. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्येच मी इन शॉर्ट बँक निफ्टीचं वीकली आणि डेली अनालिसिस तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा तुम्ही ओपन करता त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये आपल्याला मागच्या एका मोठ्या सेलिंग नंतर हळूहळू बँक निफ्टी आता काय व्हायला लागलेलं आहे, रिकवर झालेला आहे. रिकव्हरी मध्ये सुद्धा मागचे 3 आठवडे जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की व्होलाटाईल होतं. वर गेलं, खाली आलं, परत वर आलं, असं होऊन आपण एका मधल्या पोझिशनला क्लोजिंग दिलेलं आहे. आता हेच जर आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावून बघायचं ठरवलं तर आपल्याला इथे लक्षात येईल की आपल्याला हा हाय मार्क करावा लागेल आणि हा लो मार्क करावा लागेल. तर मी आता थोडंसं झूम करून दाखवतोय म्हणजे तुम्हाला या सर्व लेवल्स अगदी क्लिअर कट दिसू शकतील. तर सध्या लक्षात येते की जेव्हा हा लो बनवला त्यानंतर जेव्हा बाउन्स आला तेव्हा 50% लेवलचा रेझिस्टन्स घेऊन आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये एक शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला दिसत होता. मात्र शूटिंग स्टार पॅटर्नचा ब्रेकआउट खालच्या दिशेला येऊन सुद्धा आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली या आठवड्यात आणि आपल्याला एक हॅमर पॅटर्न या आठवड्यामध्ये तयार झालेला दिसतोय. हा जो हॅमर पॅटर्न तयार झालाय याचं चांगली गोष्ट अशी आहे की हा आपल्याला बुलिश पॅटर्न आहे. याच्यामध्ये काय होऊ शकतं, जर समजा हा हाय जो आहे या आठवड्यात बनलेला हा जर येणाऱ्या आठवड्यामध्ये ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, आपल्याला एक मोठी मूवमेंट पुन्हा या 50% लेवलच्या आसपास बघायला मिळू शकते. 50% लेवल कुठे आहे, 44,200 च्या आसपास आहे. आणि आता आपण काय केलंय, ही जी 38.2% ची लेवल होती त्याच्या वर आपण क्लोजिंग दिलेलं आहे. त्यामुळे जर समजा या आठवड्याचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला वर जात असताना एक मोठी मूवमेंट बघायला मिळू शकते. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण ही जी शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला होता त्याचा जो लो आहे त्याच्या खाली जर क्लोजिंग आलं तर काय होऊ शकतं, पुन्हा एकदा आपण खालच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. आणि या आठवड्याचा आपला जो लो आहे ते आपल्यासाठी पहिलं टार्गेट असेल 23.6% जे आहे 43,100 च्या आसपास, ते आपल्यासाठी मग दुसरं टार्गेट असेल. तर दोन्ही बाजूनं मूवमेंट होऊ शकतात. येणाऱ्या आठवड्यामध्ये मंथली एक्सपायरी देखील आहे. त्यामुळे कशा प्रकारे मूवमेंट होते, कोणत्या दिशेनं मूवमेंट होते, वरच्या दिशेनं मूवमेंट होते का आणि 44,000 ची लेवल पुन्हा एकदा वरच्या दिशेनं आपण ब्रेकआउट करतो का, हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करून बघूया की डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कशा पद्धतीनं चित्र दिसतंय. डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला दिसेल की इथे आपण लो बनवल्यानंतर एक तेजी झाली होती. त्यानंतर आपल्याला एक मंदी बघायला मिळाली होती आणि ह्या मंदीनंतर आता पुन्हा एक आपल्याला बाउन्स बघायला मिळतोय. आपल्याला पाहिजे तसा नाही पण एक डब्ल्यू पॅटर्न टाइप इथे तयार होताना दिसतोय. आणि साधारणपणे हा हाय जर आपण ब्रेक केला तर आपल्याला काय होऊ शकतं, 43,850 च्या आसपासचा तो हाय आहे, तो जर ब्रेक केला तर आपल्याला एक वरच्या दिशेनं मूवमेंट बघायला मिळू शकते. आता इथे सुद्धा मी जर फिब रिट्रेसमेंट लेवल लावायच्या ठरवल्या तर आपल्याला कशा पद्धतीनं चित्र दिसेल ते आपण बघूया. इथे तुमच्या लक्षात येईल की फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यानंतर आपण ही जी काही तेजी केली होती त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं बरोबर 50% च्या आसपास. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, सपोर्ट घेतला गेलेला दिसतोय आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स मागचे 2 आठवडे
मागचे 2 दिवस बघायला मिळतोय. आता हा जो बाउन्स आहे हा आपल्याला 61.8% च्या वर टिकलेला आहे. जर इथून वर जात असेल तर आपल्याला 78.6% ची जी लेवल आहे जी आहे 43,925 ची. 43,925 च्या वर जर टिकलं तर मग काय होऊ शकतं, येणाऱ्या काळामध्ये पुन्हा 44,200 44,400 च्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते. तर हे झालं आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत. खालच्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर 43,500 ची लेवल इम्पॉर्टंट आहे, कारण ती 61.8% ची लेवल आहे. खाली आला तर 43,263 ची लेवल इम्पॉर्टंट आहे, कारण ती 50% ची लेवल आहे. तर ह्या खालच्या आणि वरच्या दिशेनं कोणत्या इमिजिएट लेवल्स आहेत ज्याला आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणू शकतो, ते मी इथे तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवायचा प्रयत्न केला. अर्थात आपण फुल फ्लेज काही वीकली आणि डेली अनालिसिस करत नाहीये, त्यामुळे इन शॉर्ट मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता आपण बघूया की सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. तर ते दाखवण्यासाठी मी इथे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आलोय आणि बँक निफ्टी मध्ये वरच्या बाजूला आपण जो डे हाय होता त्या डे हायला आपण काय म्हणून मार्क केलंय, वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून मार्क केलंय. कुठली आहे ती लेवल, 43,806 ची आहे. त्यामुळे 43,800 ची लेवल आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतोय. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण काय केलंय, हा जो स्विंग लो बनला होता आणि तिथनं परत बाउन्स झाला, तर तो स्विंग लो आपण काय करतोय, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जवळपास 24 तारखेला आपल्याला जो हा लो बघायला मिळाला होता 43,588 च्या जवळपास, तर तो आपण काय केलाय, खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतोय. वरच्या बाजूच्या जवळपास क्लोजिंग आलेलं आहे, त्यामुळे जर 43,800 च्या वर ब्रेकआउट येत असेल आणि बँक निफ्टी त्याच्यावर टिकत असेल तर काय होऊ शकतं, आपल्याला वर जात असताना 43,900, 44,000 आणि 44,100 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. अर्थात इथून जर खाली येत असेल, फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल, तर वरून खाली येण्यासाठीच आपल्याला जवळजवळ 200 पॉईंटची मुवमेंट करावी लागेल. याच्यामध्येच आपली 2 टार्गेट येतील. त्यामुळे 43,588 आपण ती 575 ची लेवल धरली आहे. 43,575 च्या खाली जर टिकलं तर वरून खाली येण्यामध्ये जवळजवळ 2 टार्गेट आले असल्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला पहिल्यांदा 43,475 हे एकच टार्गेट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. जर इथे काही प्राइस ऍक्शन झाली, म्हणजे सेलिंग आलं, पुन्हा वर गेलं आणि पुन्हा खाली जायला लागलं आणि 43,475 तोडला, तर मग आपण खालच्या बाजूच्या लेवल्स 43,375 आणि 43,275 ह्या लेवलचं टार्गेट आपण ठेवू शकतो. अर्थात खाली येत असताना मी जसं सांगितलं, आपल्याला हेच टार्गेट पहिल्यांदा फायनल टार्गेट म्हणून ठेवावं लागेल. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस, बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. आता आपण काय करूया, उद्या ज्या इंडेक्सची एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा आपण आता चार्ट ओपन करूया. तो इंडेक्स आहे फिन निफ्टी. तर त्या फिन निफ्टीमध्ये आपण उद्या काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी मी फिन निफ्टीचा चार्ट इथे ओपन करतोय आणि हा चार्ट आपण स्क्रीनला ऍडजस्ट करून घेऊया. फिन निफ्टीमध्ये वरच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून तुम्ही जर बघितलं तर 19,665 ही लेवल आपण दिलेली आहे, जो डे हाय होता. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण हा जो स्विंग लो होता तो 19,576 घेतलेला आहे. आता इथे 19,665 असल्यामुळे 19,650 ही इम्पॉर्टंट लेवल आहे असं आपण समजतोय. जर 19,650 च्या वर पुन्हा टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये 19,700, 19,750 आणि 19,800 अशा 3 लेवल वरच्या बाजूला बघायला मिळू शकतील. लक्षात ठेवा, फिन निफ्टीमध्ये आपल्याला मंथली एक्सपायरी आहे आणि ह्याच्यामध्ये मागचे काही काळ आपल्याला एका रेंजमध्ये ट्रेडिंग झालेलं दिसतंय. त्यामुळे आता काय होऊ शकतं, या रेंजचा ब्रेकआउट ज्या दिशेने येईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. एक्सपायरीमुळे कदाचित आणखीन एक शक्यता अशी असते की समजा खालच्या बाजूला ओपन झालं, समजा इथे फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं, खाली आलं तर खालच्या बाजूला एखादा ब्रेकआउट दाखवेल आणि मग एकदम वरच्या दिशेनं जाऊ शकतं असं, किंवा वरच्या बाजूला झालं तर इथून वर ब्रेकआउट दाखवलेल आणि एकदम खालच्या दिशेला जाईल, असं देखील आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं ट्रॅप केलं जाऊ शकतं. तर त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे. प्रॉपर प्राइस ऍक्शन बघूनच आपल्याला त्यानंतर निर्णय घ्यावा लागेल.
अर्थात एका रेंजमध्ये बराच काळ 23 तारखेला 24 तारखेला राहिलेलं असल्यामुळे आपल्याला आता रेंजचा ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे आणि तो कदाचित मंथली एक्सपायरीच्या दिवशीच येऊ शकतो. खालच्या बाजूला 19,575 ची लेवल आपण धरलेली आहे. ही जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर मग काय होऊ शकतं, 19,525, 19,475 आणि 19,425 अशा 3 लेवल खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करूया, उरलेले जे 2 इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला इंडेक्स आहे तो म्हणजे निफ्टी 50चा, तर त्याचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवतोय. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि बँक निफ्टी प्रमाणेच त्याचं सुद्धा विश्लेषण करू शकता. तर मी निफ्टीचा चार्ट तुम्हाला इथे दाखवतोय. याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल दिसत आहेत, वरच्या बाजूचे 3 टार्गेट आणि खालच्या बाजूची 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळतात. थोडंसं ऍडजस्ट करतो कारण 3 टार्गेट आपल्याला दिसत नव्हती खालच्या बाजूची. ओके, आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर हा झाला निफ्टीचा चार्ट. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा आपला जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, ह्याचं सुद्धा मी तुम्हाला चार्ट दाखवतोय. ह्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या विश्लेषणासाठी याचा वापर करू शकता. तर हा झाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट आणि त्याच्यामधले इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत ज्याचं आपल्याला आज विश्लेषण करायचं आहे. त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला एकदा चार्टवर घेऊन येतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही बदलून डेली टाइम फ्रेम करूया आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढले होते ते स्टॉक एकत्र करतोय आणि तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय. सगळ्यात पहिला स्टॉक जो दाखवणार आहे तो आहे LICचा. आता LICचा स्टॉक हा काही ट्रेडिंगचा स्टॉक नाही आहे. LICचा स्टॉक हा इन्व्हेस्टमेंट ग्रेड स्टॉक आहे. कधीही लक्षात ठेवा की एखाद्या स्टॉकमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा ती कंपनी जे काही प्रॉडक्ट बनवत असेल किंवा जी काही सर्व्हिस देत असेल, ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस युजर जितके वर्ष वापरतो तितके वर्ष तो स्टॉक आपल्याला आपल्याकडे ठेवता आला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा ऑटोमोबाईलचा स्टॉक असेल तर आपण जसं एखादी गाडी विकत घेतली, तर गाडी विकत घेतल्यानंतर आपण किती वर्ष ती गाडी वापरतो, तर सर्वसाधारणपणे 15 वर्ष गाडीचं लाईफ असतं. आपण 10 वर्ष तरी इंडियन मेंटॅलिटी अशी आहे की 10 वर्ष तरी ती गाडी वापरली जाते. ऑन अन ॲव्हरेज आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे कुठलाही ऑटोमोबाईलचा स्टॉक जर तुम्ही विकत घेतला तर कमीत कमी 10 वर्ष तुम्हाला तो होल्ड करता आला पाहिजे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट्स बघायला मिळू शकतात. तसंच LIC आहे. LICचं प्रॉडक्ट काय आहे, इन्शुरन्स आहे. पॉलिसी आपण 2 महिन्यासाठी, 15 दिवसासाठी, 6 महिन्यासाठी विकत घेतो का, नाही. तर पॉलिसी आपण कमीत कमी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष अशा मोठ्या ड्युरेशनसाठी विकत घेतो. LIC ही कंपनी तशा पद्धतीची आहे. जेव्हा त्याचा IPO आला 949च्या आसपास त्याची काहीतरी किंमत होती. त्यानंतर त्याच्यामध्ये खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं. 530 रुपयापर्यंत तो खाली गेला होता आणि तिथेच मी काय केलंय, 918 रुपयाचे किंवा 920 रुपयाच्या आसपास स्टॉप बनला होता ज्या दिवशी तो लिस्ट झाला आणि त्यानंतर 530 पर्यंत लो बनला. तर तिथे मी फिब रिट्रेसमेंट लेवल लावली आहे आणि तुम्हाला इथे शुक्रवारी लक्षात येईल की LICच्या इतिहासातली सगळ्यात मोठी तेजी आपल्याला 10% जास्त एक वेळ ती तेजी झालेली होती. आणि ही जी आपल्याला अचानक एवढी मोठी तेजी बघायला मिळते त्याचं कारण काय असू शकतं ते तुम्ही इथे खाली जाऊन वाचू शकता. ओके, इथे तुम्हाला त्या सगळ्या बातम्या दिसत असतात. तर हेडलाईन्स काय आहेत ते मी आता सांगत बसत नाही. तर सगळ्यात मोठी तेजी त्याच्या IPO लिस्ट झाल्यानंतर आपल्याला शुक्रवारी बघायला मिळाली. आता ह्याच्यामध्ये झालंय असं की हा स्टॉक जो आहे हा माझ्याकडे सुद्धा आहे, IPO पासून आहे. मी त्याच्यामध्ये ॲव्हरेज करत करत त्याला खूप खाली आणलेलं आहे. अर्थात मी त्या कशा पद्धतीने विचार करतोय ते मी तुम्हाला इथे सांगतो. तुम्ही जर बघितलं तर ही जी 38.2% ची लेवल आहे, 38.2% ची जी लेवल आहे, ही 38.2% ची लेवल आपल्याला अनेक दिवस रेजिस्टन्स म्हणून काम करते. इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर रेजिस्टन्स म्हणून काम केलंय, इथे सुद्धा बघितलं तर रेजिस्टन्स म्हणून काम केलंय. आता जर इथनं तो वर जात असेल, 678च्या वर आपल्याला टिकत असेल, तर आपल्याला एक खूप मोठी चांगली संधी ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते. येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक सहज 1000 रुपयाच्या वर जाईल. किती दिवस लावेल आपल्याला सांगता येणार नाही, पण एकदा तो 1000च्या वर गेला, 1200च्या वर गेला की त्याच्यामध्ये खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. अर्थात
खूप होल्डिंग पिरियड त्याच्यासाठी लागू शकतो. तर LICचा स्टॉक आहे त्याच्या आता एक क्रिटिकल पॉइंटला आलाय आणि एक मोठं तेजी झालेली आहे. अर्थात कधी लक्षात ठेवा, एकदा एक मोठी तेजी झाल्यानंतर किंवा एक मोठी मंदी झाल्यानंतर, मोठ्या मंदीचं उदाहरण सुद्धा आज मी घेतलेलं आहे, तर त्यानंतर लगेच मोठी मुवमेंट पुन्हा होईलच असं सांगता येत नाही. कदाचित काय होईल, आपल्याला इथे एक छोटी कॅन्डल अशी बनलेली बघायला मिळू शकेल. लाल रंगाची असेल, हिरव्या रंगाची असेल, एक छोटी कॅन्डल अशी बनेल आणि त्याच्यानंतर मग येणाऱ्या काळामध्ये थोडंसं खाली येतंय, थोडंसं वर जातंय. मग आपल्याला जे काय टॉप आणि बॉटम बनतील त्यानुसार मग आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते. मात्र 38.2% ची लेवल जी आहे, 678 रुपये 60 पैसे, आपण 680 आहे असं समजूया. 680च्या वर जेव्हा LICचं क्लोजिंग येईल आणि तो हाय तुटेल, त्यावेळेला पुन्हा एकदा 750 750च्या दिशेनं LICची वाटचाल आपल्याला बघायला मिळू शकते. तर हा झाला पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक आहे, जसं ही सरकारी कंपनी आहे तसं ही सुद्धा एक सरकारी कंपनी आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स अर्थात भेल हा या कंपनीचा स्टॉक आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, आपण अनेक वेळा फॉलो केलेला आहे. खूप चांगली तेजी झाली होती, नंतर मध्ये साधारण आपल्याला 1-2 महिने मार्केटमध्ये थोडंसं रिलॅक्स झालेला स्टॉक बघायला मिळाला आणि आता साधारण नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून त्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिक पद्धतीनं तेजी येते आणि ही तेजी येत असताना आपल्याला हा जो हाय बनलेला होता, हा हाय आता ब्रेक झालेला आहे. साधारण 147-48च्या आसपास असणारा हाय ब्रेक झालाय. आता काय होऊ शकतं, ब्रेकआउट आल्यानंतर आपण काय होऊ शकतं याचं अनालिसिस अनेक वेळा केलेलं आहे. तर एक तर काय होईल, कंटिन्युएशन होईल. दुसरी शक्यता अशी आहे की थोडंसं लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि त्यानंतर मग कोणत्या दिशेनं जाणार, वरच्या दिशेनं जाणार की खालच्या दिशेनं जाणार, हे मग येणारा काळ ठरवेल. मात्र आता ब्रेकआउट आलेला आहे, त्यामुळे हा स्टॉक आपल्याला रडारवर ठेवायला हरकत नाही. त्यानंतर जसं LIC मध्ये तेजीचं दाखवलं होतं, तसा दुसरा स्टॉक आपण मंदीसाठी बघितलेला होता मागच्या वेळेला, ज्याच्यामध्ये FDAचं वॉर्निंग लेटर आल्यामुळे आपल्याला खूप मोठं सेलिंग बघायला मिळालेलं होतं. त्याच्यामध्ये काय झालं बघा, एवढी मोठी रेड कॅन्डल बनल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं आणि एक छोटी कॅन्डल बघायला मिळाली. बऱ्याच वेळेला असं होतं आपल्याला की एक मोठी मुवमेंट झाली की दुसऱ्या दिवशी आपल्याला एक छोटी मुवमेंट होते. आता ह्याचा फायदा काय आहे, ह्याचा फायदा असा आहे की ही इनसाइड कॅन्डल तयार झाली आहे. ओके, जर ह्याच्या वर टिकलं, 1205च्या वर टिकत असेल, तर मग काय होऊ शकतं, येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते. इनफॅक्ट अनेक ब्रोकर्सनी सिप्लामध्ये एवढी मोठं सेलिंग झाल्यानंतर बाय रेटिंग त्याच्यामध्ये किंवा बायचे कॉल दिलेले आहेत. तुम्ही इथे खाली जाऊन ह्या सिम्बॉलला क्लिक करून त्या सगळ्या बातम्या वाचू शकता. जर समजा तसं झालं नाही, ह्या 1180च्या खाली पुन्हा यायला लागला, तर मग हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि 1150, त्यानंतर ही लेवल जी आहे 1130च्या आसपास, तिथपर्यंत खाली हा स्टॉक येऊ शकतो. त्यामुळे आता आपल्याला काय झालंय, दोन्ही दिशा समजलेल्या आहेत. 1205च्या वर गेला तर एक चांगली तेजी होऊ शकते, 1180च्या खाली आला तर एक मंदी बघायला मिळू शकते. त्यानंतर आपण आता पुढचा स्टॉक बघणार आहे, तो सुद्धा असाच ब्रेकआउटचा स्टॉक आहे, ज्या स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चीनी. ही शुगर मिल आहे आणि ती शुगर मिलची कंपनी आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक महिन्याभराची जी आपल्याला ब्रेकआउट लेवल होती, तिथे ह्या महिन्यात आपण ब्रेकआउट दिला. मात्र ब्रेकआउट दिल्यानंतर आपलं महत्त्वाचं गोष्ट काय असते, जी कॅन्डल आपल्याला ब्रेकआउट देते त्याचा हाय आपल्याला ब्रेक झाला पाहिजे. पण इथे काय झालं, इथे आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. म्हणजे काय झालंय, ब्रेकआउट दिला, लेवल टेस्ट करायला आपण खाली आलोय. आता दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता काय आहे, पहिली शक्यता आहे की इथून पुन्हा जाऊन आपल्याला तेजी होईल आणि एन शेप बनेल. बरोबर, असं झालं तर हा हाय जो आहे, ह्या हायच्या वर आपल्याला इथे आपण तेजीचा विचार करू शकतो. ही झाली एक शक्यता. दुसरी शक्यता काय आहे त्याच्यामध्ये, दुसरी शक्यता आपल्याला अशी आहे की आता खाली आलंय तर इथून खालीच पुन्हा जाऊ शकतं, म्हणजे हा फॉल्स ब्रेकआउट ठरू शकतो. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला निर्णय कसा घ्यायचा असतो, तर आपल्याला आता दोन लेवल मिळाल्या आहेत. म्हणजे एक हाय लेवल ही मिळाली आहे, याच्यावर गेलं तर आपण तेजीचा विचार करू शकतो आणि हे जे आपल्याला सेलिंग बघायला मिळालं त्याची एक लो लेवल मिळालेली आहे, ह्याच्या खाली गेलं
तर ब्रेकआउट फेल्युअरचा एक खूप चांगला ट्रेड खालच्या दिशेनं सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. जेव्हा अशा 2 लेवल बनतात, अशा वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये निर्णय घेणं सोपं जातं आणि 60 ते 70% वेळा असे निर्णय बरोबर येऊ शकतात. 100% वेळा बरोबर येतील अशी कुठलीही खात्री आपल्याला मार्केटमध्ये देता येत नाही. सातत्यपूर्ण आपण जर राहिलो आणि 60-70% वाल्या शक्यता आपण जर कायम वापरत राहिलो, तर मार्केटमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतो. तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.